जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई गिरीश महाजन यांच्यासोबत एकूणच जागतिक महिला दिन आणि महिलांच्या आजच्या स्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण इथे आहोत. साधना महाजन या जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या सहचारिणी आहेत. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीपासून साधना महाजन या गिरीश भाऊंच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर सांभाळून आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना शुभेच्छा. जागतिक महिला दिन असल्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही महिलांकडे, सर्वसामान्य महिला यांच्याकडे कोणत्या नजरेने बघतात? महिला आजचीच महिला अशी पूर्वीसारखी हे नाही राहिली. आजची महिला शिकलेली आहे, खंबीर आहे, स्वतंत्र विचाराची आहे, सक्षम आहे आणि आज महिला सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. आपल्या देशाच्या, आपल्या भारताच्या राष्ट्रपती महिला आहेत. आधी पण आपल्या सर्व क्षेत्रात महिला आहेत. सर्व आघाडीवर आहेत. डॉक्टर, इंजिनियर्स, राजकारणात सगळीकडे महिला आघाडीवर आहेत. आज अशी महिला मागे नाहीये, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. राजकारणात महिलांना 50% आरक्षण मिळाल्यानंतर राजकारणात महिलांचा सर्वत्र पुढाकार दिसून येतो आहे. त्यामुळे सामान्य गावात सुद्धा महिला सरपंच म्हणून काम करत आहेत. तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती पहिल्यांदा, त्यावेळची स्थिती आणि आजची महिलांची स्थिती काय सांगाल? त्यावेळेच्या महिला खूप कमी होत्या. तेव्हा 30% आरक्षण होतं. आज 50% आरक्षण आहे. आज महिला म्हणजे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये राजकारणात आहेत. ग्रामपंचायत असेल, सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत. महिला, तुम्ही स्वतः महिला असल्यामुळे महिलांसाठी गेल्या 20-25 वर्षात गिरीश भाऊंनी मोठं काम केलं आहे. प्रत्येक ठिकाणी महिला सरपंचांना काम करताना संधी दिली जाते. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महिला नगराध्यक्ष राहिल्या आहेत आणि गेल्या 3 टर्म पासून तुम्ही जामनेरच्या नगराध्यक्ष म्हणून काम पाहत आहात. जामनेर शहराबद्दल तुमची काय भूमिका असेल? जामनेर शहराबद्दल मला असं वाटतं, जामनेर शहरातील प्रत्येक महिलांनी सक्षम झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आजची स्त्री अशी घरात बसून राहणारी नाहीये. ती सर्व काही पण करू शकते, म्हणजे घर सांभाळून, नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून, उद्योग करू शकते. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आज रोजगार बनवत आहेत, स्वावलंबी होत आहेत. बरोबर आहे. आता राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर राजकीय क्षेत्रात महिला जरी पुढे आल्या असल्या तरी त्यांना पुरुषांकडून दुय्यम स्थान दिलं जातं असं तुम्हाला वाटतं का? मला आता असं वाटत नाही. आता आजकाल तसं नाहीये. प्रत्येक महिला सरपंच असेल, नगराध्यक्ष, नगरसेवक असेल, ती स्वतः विचार करते, स्वतः विचार मांडते, ती पुढाकार घेते प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण काही ठिकाणी काय होतं, पुरुषांचा हस्तक्षेप होतो. तसं मंत्रिपदात असो, जिल्हा परिषदमध्ये असो, नगरपालिकेत असो, एखाद्याची ओळख कशी असते, मी नगरसेविकेचा पती. नगरसेविकेची स्वतःची काही भूमिका राहिली पाहिजे. याबद्दल नको राहायला पाहिजे. महिलांनी आता सक्षम व्हायला पाहिजे, स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. हा, बरोबर आहे. तर आजच्या तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल महिला दिनानिमित्त? तरुणींना सांगेल की स्वतःच्या पायावर उभं राहा, शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण करा, घर संसार सांभाळून योग्य रीतीने जबाबदारी पार पाडा, मुलांना चांगले संस्कार द्या. एक स्त्री शिकली म्हणजे पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. बरोबर आहे. आता तुम्ही 2 मुलींची आई आहात. तुम्ही स्वतःच्या कुटुंब सांभाळलं, राजकारण सांभाळलं आणि गाव सुद्धा सांभाळत आहात. काय म्हणाल या बाबतीत? नाही, मी ते माझं कर्तव्य बजावत असते. मी पहिल्यांदा माझं मुलींना घर, मातृत्व, नंतर कर्तृत्व, बरोबर, या दोन्ही गोष्टी सांभाळून मी राजकारण करत असते. कारण शेवटी काय असतं, गिरीश भाऊंच्यावर राज्याची जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला तालुक्यात, विधानसभा क्षेत्रात नेहमी फिरावं लागतं. कधी भूमिपूजन असलं तुम्ही पुढे जातात, प्रचारात तुम्ही आघाडीवर असतात. ही जबाबदारी सांभाळताना तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष होत तर नाही ना? नाही, शक्यतोवर मी कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. मी पहिले कुटुंबाची जबाबदारी सांभाळून नंतर बाहेरचं काम करते. बरोबर. आता जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.